मंजूर होतं. ठेकेदार इगल इन्फ्रा सूरज मचाले शेतपळगडीच आहे. तर आपल्याला याच्यामध्ये 2 पद्धतीत आपण एस्टिमेट केलं होतं. पहिल्यांदा एस्टिमेट झालं होतं 1,98,00,000 विथ GST. त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा माळवाडी 1 ला पण पहिल्या जुन्या विहिरीला खोलीकरण करायचं होतं. 2 ला सेम माळवाडी 2 ला पण त्याच पद्धतीत जुन्या विहिरीला खोलीकरण करायचं होतं. त्याच्यानंतर परत सांगा माझं प्रश्न असतील, माझा ऐकून घ्या. नंतर तुम्हाला काय प्रश्न असेल त्याची सविस्तर उत्तर मिळतं तुम्हाला. काय म्हणला तू, काय म्हणला? मी काय विचारतो, मी ऐकलं ना, मी रिपीट करायला बोलतो. अरे तू पुढे येऊन आहे जुन्या एस्टिमेट मध्ये माळवाडी 1 ला विहीर खोलीकरण सुद्धा पहिल्या एस्टिमेटला. बरं, आवाज केला तर ऐकायला माळवाडी 1 ला विहिरीचं खोलीकरण होतं. त्याच पद्धतीने माळवाडी नंबर 2 ला सुद्धा विहिरीचं खोलीकरण होतं. त्याच्यामध्ये 4 मोटर होत्या, पंपिंग मशिनरी. त्याच्यानंतर पंप हाऊस म्हणजे 10 बाय 10च्या रूम ज्या विहिरी आहेत त्याला 2 पंप हाऊस रूम होत्या. त्याच्यानंतर माळवाडी 2 ला 250 मीटर रायझिंग मेन पाईप होती काळा गोटा. त्याच्यानंतर रायझिंग मेन 750 मीटर माळवाडी नंबर 1 ला होती. आणि एस्टिमेटमध्ये 25,000 लिटरची टाकी 25,000 लिटरच्या 2 टाक्या होत्या. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाड्या वस्तीवरती जी वितरण व्यवस्था आहे ती साधारणतः एक 14,000 मीटर टोटल, ही गाव प्लस ती गाव 14,000 मीटर एस्टिमेटला प्रोव्हाइड केली. अशी करून टोटल तुमचं एस्टिमेट कॉस्ट 1,67,00,000 एस्टिमेट होतं. आणि त्याला GST, त्याच पद्धतीने त्याला MSCB कनेक्शनसाठी म्हणजे DP साठी आपण 2 लाख रुपये तरतूद केली होती. अशा प्रकारचं अंदाजपत्रक होतं. ह्याच्यामध्ये अंदाजपत्रक करत असताना ह्यावेळेस काय झालं, 2 विहिरी खोलीकरण होत्या. तर माळवाडी नंबर 1 ला जी पहिली विहीर खोलीकरण करायची होती ते आड होता. आणि गावाच्या ठिकाणी त्या लक्ष्मीच्या मंदिरमध्ये आपण ज्यावेळेस पहिली एस्टिमेट करत होतो त्यावेळेस जागेच काय फायनल नव्हतं कोणाच, त्यामुळं हमीपत्रावरती एस्टिमेट केलेली होती. मग माळवाडी 1 ला महालक्ष्मी मंदिर तिथं GSDची विजिट झाली, परंतु तिथं गावाच्या लगत असल्यामुळे आणि गटरचं पाणी येत होतं, त्यामुळे त्या ठिकाणी काही विहीर आपण घेतली नाही. ती विहीर गावामध्ये चर्चा केल्यानंतर बाबा वैयक्तिक जागे असेल किंवा शासकीय जागेत असेल, शासकीय जागा आहे गायरान जागा वगैरे बघितली, पण तिथं साईडनं ओढा असल्यामुळं त्याच्यानंतर मग माळवाडी 1 ला नवीन आपण एस्टिमेटला पहिला खोलीकरण होतं. मग आपण प्रस्तावित काय केले की नंतर भूजल अधिकारी येऊन नवीन विहीर प्रस्तावित केली. त्याच्यामध्ये वैयक्तिक बक्षीसपत्र झालं. त्या खोलीकरणाच्या एस्टिमेटमध्ये नंतर सुधारित बदल केले की पहिल्या एस्टिमेटला तुमचं विहीर खोलीकरण होतं, तर ती मंजुरी घेऊन आपण नवीन विहीर प्रस्तावित केली बक्षीसपत्र करून. तर ती काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. सेम माळवाडी नंबर 2 ला जी विहीर खोलीकरण होतं त्याऐवजी आपण सातपुते वस्ती जी आहे त्या सातपुते वस्तीला पहिल्या ह्याच्यामध्ये सर्वे करताना सातपुते वस्ती पकडलेली नव्हती. त्याच्यानंतर त्यांची मागणी झाली आणि इथं काम करताना डिस्ट्रीब्युशन लाईन बऱ्याचपैकी सेव्ह झाली होती. त्यामुळे जी काम होतं 14,000 मीटर पहिल्यांदा ते काम करताना जवळपास 6,000 ते 7,000 मीटरच काम कम्प्लीट झालं. मग त्यानंतर सातपुते वस्तीनंतर योजना रिवाईज नंतर केली तर त्या ठिकाणी विहीर आणि टाकी प्रस्तावित माळवाडी नंबर 1 ला जी टाकी होती तिथं ऑलरेडी एक टाकी होती. त्यामुळं गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की ते एक पत्र आलं होतं की बाबा सदरची टाकी जुनी टाकी आहे तीच वापरण्यात यावी, ती टाकी आपण सातपुते वस्तीला केली. तर अशा पद्धतीनं ही जी एस्टिमेट आहे ह्याच्यामध्ये नंतर बदल केला. तर ह्याच्याबद्दल 2 विहिरी जे इकडल्या जी माळवाडी नंबर 2 ला खोलीकरण होतं विहीर, ती विहीर विजिट झाल्यानंतर त्या विषयानुसार ते माळवाडी नंबर 2 ला सातपुते वस्तीवरती ती एक विहीर बक्षीसपत्र विहीर केली. तर ह्या अंदाजपत्रकामध्ये जवळपास 2 विहिरीचे काम कंप्लीट झालेले आहे. 2 पंप हाऊस म्हणजे 2 10 बाय 10च्या ज्या 2 खोल्या त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. फक्त कलरिंग बाकी आहे. त्याच्यानंतर मोटर जे आहे ते सातपुते वस्तीच्या ठिकाणी मोटर टाकलेले आहे. माळवाडी आहे तिथं पण त्या ठिकाणी मोटर टाकलेले आहे. आता रायझिंग मेन म्हणजे विहीर ते टाकी माळवाडी नंबर 1 चं पण काम पूर्ण झालेलं आहे. आणि सातपुते वस्ती जी आहे सातपुते वस्ती जे आहे त्याचं पण पूर्ण आहे. पण या ठिकाणी माळवाडी नंबर 2 त्या ठिकाणी जी तुमची जुनी विहीर आहे त्या जुन्या विहीर ते ह्या नवीन टाकीपर्यंत ते सुद्धा रायझिंग मेनचं काम तुमचं कंप्लीट झाले. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे तुमची वितरण व्यवस्था म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे जे वाड्या वस्तीवरती पाणी जाणार आहे त्याचं सुद्धा तुमचं 1400 मीटर होतं काम पहिल्या एस्टिमेटला. परंतु आपण काय केलं की
ही जे विहिरीची कॉस्ट वाढते ती कॉस्ट वाढल्यामुळे आपण त्याचं जी पाईपलाईन होती ती अंतर कमी झालं. त्या हिशोबानं जी इस्टिमेटला पाईपलाईन 1400 ते 1200 मीटर पर्यंत झालं. तर त्याचं 1 ते 1.5 किलोमीटर काम बाकीचं जे काम आहे डिस्ट्रीब्युशनचं ती पण काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर हे मूळ अंदाजपत्रक झालं. आणि दुसरं जे अंदाजपत्रक आहे तुमचं जे नळ कनेक्शनचं त्याचे वेगळे ठेकेदार संग्रामशेठ काळे म्हणून ते एक ठेकेदार आहे. ते काम 40 लाखाचं आहे. तर ते 40 लाखाच्या कामामध्ये साधारण पहिले एक राहिले तुमचं जलजीवनचं जे बिल आहे ते बिल 1,60,000 पर्यंत आपण आतापर्यंत त्यांना दिलेलं आहे. 1,60,00,000 आपण बिल दिलेलं आहे. आणि ह्या दुसरं जे आहे नळ जोडणीचं तर त्याचं टोटल इस्टिमेट आहे 40 लाखचं. तर 40 लाखचं इस्टिमेट आहे. पण परंतु आतापर्यंत 270 कनेक्शन फक्त त्याचे आपण आतापर्यंत दिलेलं आहे. त्याचं बिल आपण 8 लाख रुपये दिलेलं आहे. अशा पद्धतीने जलजीवन एकंदरीत जलजीवनची माहिती आहे. ह्या संबंधी काय प्रश्न मी कोणाला विचारू शकतो? तुम्हाला शेख साहेब आहेत हे गव्हर्नमेंटचं एक पत्र आहे, तुम्ही पोर्टलला अपडेट केलेलं आहे. त्याच्यावरती वर्क ऑर्डर 1,99,00,000 रुपयाची. त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा. आता वर्क ऑर्डर कशी असते ज्यावेळेस टेंडर होत असताना जी जीएसटी रक्कम आहे 18% अमाऊंट सोडून त्याचं टेंडर होतं. आता माझ्याकडे जी वर्क ऑर्डर आहे खूप इगल इन्फ्रा तर तुमची मंजूरदार रक्कम झालेली आहे 1,67,63,434 रुपयाची. ते जीएसटी सोडून. दुसरा प्रश्न आहे माझा, ह्या 1,67,00,000 असेल किंवा काय अमाऊंट आहे तुमची, ह्याच्यातून किती लोकांना किती कुटुंबाला तुम्ही पाणी पुरवठा करणार आहात? ह्याच्यातून कसं मध्ये आपण पहिल्यांदा जे आहे त्या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित जी लाईन टाकतोय जिथपर्यंत लाईन जाईल तिथपर्यंत आपण माझा प्रश्न समजून नाही घेतला. ह्या योजना आपण 2.5 कोटी रुपये जी दत्ता मामा बर्नेने आपल्या गावासाठी योजना राबवली हर घर जल, ह्याचा उद्देश काय? प्रत्येक घरात पाणी गेलं पाहिजे ज्याला पाण्याची गरज नाही त्याला. तर ही योजना 2.5 कोटीची तुम्ही काय योजना आहे संलग्न 2 कोटी आणि ही 41 लाख रुपयाची. ह्याच्यानुसार तुम्ही किती कुटुंबापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे आणि पर कुटुंब किती लिटर किंवा पर व्यक्ती किती लिटर पाणी द्यायचं? शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीस 55 लिटर प्रमाणे पाणी गेलं पाहिजे. आता तुम्ही आपल्या IMS ला शासनाच्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलला 1100 कुटुंबाची नोंद आहे. पण ह्याच्यामध्ये काय केलेलं आपण हा बॅकवॉटर पट्टा असल्यामुळे काय की वैयक्तिक ज्या वाड्या वस्ती असतील त्या वाड्या वस्त्यांनी काय केलेलं आहे पहिलं आपणच ग्रामपंचायतीने केलं किंवा स्वतःची सोय स्वतः करतात, पाण्याची स्वतःची सोय स्वतः करतात. त्यामुळे जे गावठाण एरिया आहे त्या गावठाण एरियामध्ये आपण जी नळ जोडणी प्रकल्प केलेला आहे त्यात 1100 कुटुंबासाठी आपण इस्टिमेट केलेलं. पण जर तुम्हाला स्वतः सेल्फ करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय अडचण नाही. दुसरा माझा प्रश्न होता की तुम्ही इथं टाकी खाल्ली, ही स्कीम कुठल्यासाठी होती? 1 नंबर माळवाडी आणि 2 नंबर माळवाडी पहिली स्कीम बरोबर होती का नव्हती? होती. त्या माळवाडीमध्ये टाकी खांदा आणि विहीर खांदा, श्यामाळामध्ये टाकी खांदा आणि विहीर खांदा, हे बरोबर. आमची तर तुम्ही टाकी खांदली, ह्या टाकीची विहीर तुम्ही काय सांगताय की आम्ही तिकडे ट्रान्सफर केली, कोणाच्या परवानगीने केली? आता त्याच्यामध्ये आम्हाला ग्रामपंचायतचे एक पत्र आहे, ऐकून घ्या बरं सांगू. आपण काम करताना काय झालं इस्टिमेटला 14,000 मीटर आपली डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होती. पण आता फॉर एक्झाम्पल वल्लेकर वस्ती असेल, क्षीरसागर वस्ती असेल, दायगुडी वस्ती असेल किंवा आमच्याकडल्या वस्त्या त्या वस्त्यात प्रत्येकाची स्वतःच्या पाण्याची स्वतः सोय. तर आपण जे इस्टिमेटमध्ये पकडलं होतं त्या ठिकाणचे ते कामच झालं नाही. त्यामुळे काम जवळपास आपलं 50 ते 60% काम झालं. आणि काय तुमचा माळवाट 2चं सुद्धा लोक काय म्हटले की आम्हाला पाण्याची गरज नाही. असं कोणी सांगितलं? पत्र आहे तुमच्याकडे? मी सांगतो त्याची उत्तर द्या. तुम्ही पहिला प्रश्न एकच मिनिट साहेब मी सांगतोय काय त्या गावात तुम्हाला पाणी नको किंवा विहीर नको म्हणून असं कोणी पत्र दिलं? आमच्या माळवाडी एक पत्र तसं मिळालेलं आहे आहे का? ते कोणी दिले? ग्रामस्थांनी दिलेलं पत्र. कोणी दिले नाव सांगा. अहो ग्रामस्थांनी आहे का पत्र? कॉपी आहे तुमच्याकडे? ठीक आहे. बरं माळवाडी नंबर 2 मधली तुम्ही विहीर ट्रान्सफर करताना विहीर तुमची ट्रान्सफर केलेली नाही. तुमचं विहीर काय करत होतं फक्त खोलीकरण. इस्टिमेटला विहीर खोलीकरण होतं. 2च मिनिट विहीर खोलीकरण 1 नंबर माळी 2 नंबर माळी रक्कम किती होती अमाऊंट सांगते. माळवाडी नंबरचे 1 नंबर विहिरीचं होतं तिथं आड होतं त्यामुळं 8 मीटर बाय 15 मीटरची नवीन विहीर करायची होती. पण 12,96,280 रुपये. आणि खोलीकरणासाठी नवीन विहिरीसाठी सांगतो नाही का. त्याच्यानंतर माळवाडी नंबर 2ची जी होती माळवाडी नंबर 2ला तुमचं डिपनिंग म्हणजे तुमची जुनी योजना झाली होती त्याचा रेकॉर्ड शासनाकडे होतं. तर तुमची डिपनिंगसाठी 2,34,000
2,34,902 रुपये. म्हणजे फक्त किती होते? 2,34,000 तुमच्या विहिरीला. हा, आमच्या मावळे 2 नंबरला विहीरच नाही आजपर्यंत. मग तुम्ही ही पाणी आता ही टाकी चालू करायला पाणी कुठून घेणार आहे? कोण म्हणतो? सांगा ना, विहीर आहे का? ही पाणी कुठून येते? 2च मिनिटं. कुणाची विहीर आहे ती? सरपंचाला विचारा. 2च मिनिट. सरपंचांना विचारा. 2च मिनिट. ती विहीर कुणाची? फक्त सरपंचाला विचारा. नगरपालिकेची पण आहे आणि तुमची ग्रामपंचायत कोण विहीर शेजारी? काय सांगतोय? 2च मिनिटं. विहीर कुणाची? तुम्ही काय म्हणताय? त्या विहिरीचं पण या टाकीत सोडायचंय. ऐका, 2च मिनिट. माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. 100% द्या. ती विहीर कोणाची? सरपंचाला विचारा. जी आता जी पाणी योजना चालू आहे आमची 11-12 जी योजना केली, ती विहीर कुणाची आता सध्या आहे? ती सरपंचांना विचारा. नाही, इथल्या विहिरीचा निधी कुठं घातला तुम्ही? हा, बाकी 2 मिनिटं. तुमच्या निधी खर्च झालेला नाही. विहीर कशी दाखवली खर्च करता? कुठे दाखवली? 2 मिनिट. तुम्ही काय म्हणताय? 1 मिनिट. निधी कुठे गेला? आता माझ्या माहितीप्रमाणे एस्टिमेटला 2 विहिरी होत्या, 2 पॉवर हाऊस होते, 2 टाक्या होत्या 25-50 लिटरच्या. त्याला 4 मोटर घ्यायच्या होत्या आणि डीपी सँक्शन. ही बरोबर आहे का? बरोबर आहे. दोन्ही विहिरीची रक्कम किती होती एस्टिमेट? 2 विहिरी होत्या म्हणजे 2 विहिरीचं फक्त खोलीकरण ह्याच्या शब्दात गुंतवू नका. अमाऊंट सांगा दोन्हीची. पहिल्या एका विहिरीची अमाऊंट आहे तुमची 12,96,000. कुठल्या विहिरीची? माळवाडी नंबर 1च्या. बरं, मावळे नंबर 1ला तुम्ही टाकीच खांदली नाही. त्या माणसाने तुम्हाला दिलंय की आम्हाला पाण्याची गरज नाही, तिथं विहीर का खांदली तुम्ही? कुठं? त्या माळवाडी. माळवाडीला पाणी कुठून द्यायचं? माळवाडी 1ला एकही विहीर पाण्याची तिथं नाही. रेकॉर्ड घ्या, सगळे रेकॉर्ड घ्या. मी सांगतो 1,901,60,00,000 योजना आहे. त्यावेळेस ती विहीर पाडली. ती विहीर पारडेच्या तळजी म्हणतो आपण. तिथून पुढे 1 किलोमीटर ती विहीर आहे तिथं. आहे की हा, हे काय म्हणतात की ती विहीर तिथं नाहीये. मग माझं एकच म्हणणं होतं, जर 2 टाक्या 2 विहिरी होत्या सुद्धा त्या मावडीत बांधण्याबद्दल आम्हाला पण काय म्हणणं नाही. त्या मावडीत जर समजा टाकीच बांधली नाही तुम्ही, तर तिथे विहीर खांदायची गरज नव्हती. तुम्ही वाढीव एस्टिमेट दुसरीकडे देऊ शकत होता. ऐका, शासन निर्णयानुसार एखादं स्ट्रक्चर जर बांधलं तर त्याची लाईफ कमीत कमी 60 वर्ष असते. तर हे तुम्ही आता माळवाडी 2 टाकी बांधली, ह्याचं एखादं आम्ही टाकीची मागणी केली असं दाखवा ना आमच्या बी गावात टाकी होती, आमच्या बी गावात विहीर होती ना. तुमची सगळी ग्रामपंचायत कागद कुठे कुणी दिले कागद? कुठल्या प्रस्तावात दिले सांगा. रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड घ्या. कधीचे दिलेत मी सांगतो. इथं सदस्य आहेत, सरपंच आहेत. ऐका की 23/3/2022 पावसाळ्यात या तुम्ही 23/3/2022 पुन्हा पत्र त्यावेळेस सरपंच राघू मधने, उपसरपंच रामचंद्र वलेकर, ग्रामसेवक अधिकारी आटोळे यांची पत्रे. काय पत्रे सांगा, वाचून दाखवा. काय उपविभागाचा पाणी पुरवठा उपविभाग इंदापूर विषय जलजीवन योजनेअंतर्गत योजना मंजूर होण्याबाबत कारणे रिपोर्ट करतो. ग्रामपंचायत माळवाडी हे महसूल गाव असून माळवाडी 1 व 2 गावे येत असून माळवाडी महसूल पिण्याच्या पाण्याची प्रकरणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर व्हावी. आमचा विषय तो नाहीच आहे. आमचा विषय काय आहे, या गावातली विहीर ट्रान्सफर किंवा सातपदी वस्तीची इथं विहीर तुम्ही नेली, ते पत्र कुणी दिलं तुम्हाला? एकच ती पण पत्र वाचतो. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद तारीख सांगा साहेब. 11/8/2023. रेकॉर्डला घ्या सर. 11/8/2023. जलजीवन मिशन मध्ये नवीन विहिरीसाठी सातपुडी वस्ती माळवाडी येथे मंजुरी मिळण्याबाबत अर्जदार सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत माळवाडी 1 वरील विषयास अर्ज करण्यात आले की मौजे माळवाडी तालुका इंदापूर जिल्हा पोलीस जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. परंतु अंदाजपत्रकामध्ये माळवाडी नंबर 2 येथे विहीर खोलीकरण प्रकट होते, परंतु ते काम न करता सातपुडी वस्ती माळवाडी या ठिकाणी नवीन विहीर घेण्यास यावे व त्यातील पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. मासिक मीटिंग मध्ये झालं सरपंचाने सांगा मासिक सभा ठरवायची आम्हाला काय एक कागद कितीला झाले ते? 11/8/23ला. पावसाळ्यात कमी होता का त्यावेळेस? 2 मिनिट. मला सरपंचाने सांगायचं की हे विषय कोणत्या ग्रामसभेत आणि कोणत्या मासिक मीटिंगला झाला. रजिस्टर मी आणायला सांगितले होते, का आणले नाहीत बसायचे?
तुम्हाला येताना सांगितलं होतं की प्रोसिडिंग रजिस्टर 2 मिनिट ऐक माझं ऐका. मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही, ग्रुपवर टाकलं होतं का नाही सदस्यांनी की येताना तुम्ही मासिक सभेचं प्रोसिडिंग घेऊन या, ग्रामसभेचं प्रोसिडिंग घेऊन या. मग तुम्ही आता इथं सांगायला आला असताना कुठल्या मासिक सभेमध्ये झाले कुठल्या नाही. त्या फाईलला सगळं पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या आधारे तुम्हाला देखील करू नका. त्या आधारे ऐकून घ्या, जे डॉक्युमेंटची फाईल आहे ना त्या फाईलला येतं, त्या आधारे तुमचे सदस्य आहेत सगळे. 2 मिनिटं इथं सदस्य आहेत. मी सगळ्यांना विचारणार आहे. पहिलं आमच्या वडिलांपासून तुमच्या समोर हा विषय झालाय का त्याच्याविषयी ट्रान्सफर करायची. 2 मिनिट. दुसरं सदस्य कोण आहेत? गणेश भाऊ. सदस्य उभा राहा. भाऊ उभा राहा. 2 मिनिट. ऑन रेकॉर्ड घ्या. तुमच्या समोर वीर बदलायचे प्रस्ताव, माळवाडी नंबर 2 मध्ये वीर बदलायचे प्रस्ताव 7 वस्तू ट्रान्सफर करण्यासाठी कधी तुमच्या समोर झाला विषय? प्रतिनिधीतर्फे समजा बाळासाहेब मोरे सांगतील झालाय का? सुहास गांधे, गणेश भाऊ, माझे उपसरपंच, मी हस्तांतर नसेल. पोपट शेगाडे मीटिंग मध्ये नाही झाला विषय म्हणजे बाबा गोपने. इकडली विहीर आहे ठीक आहे. अशी तास एवढंच. ठीक आहे. बसा. काही प्रॉब्लेम नाही. हा, दुसरा विषय सांगतो. आमच्या गावात पहिले गोष्ट आम्हाला विहीर नाही, आम्हाला पाणी नाही. या पाणी आम्ही पुनर्वसनी आम्हाला विहीर दिली, त्याच्यातलं पाणी आम्ही मागच्या वेळेस सरपंचाने 50,000 रुपये टाकून 1-1.5-2 तास मोटर चालते. ती पाणी नगरपालिकेच्या विहिरीत सोडले. ती आमच्या मालकीची विहीर नाही. नगरपालिकेचा आमच्यावरती उपकार आहेत म्हणून त्या विहिरीचं पाणी आतापर्यंत पितो. तेही दूषित पाणी आहे. आता त्याची व्हिडिओ माझ्याकडे आहेत, मी पत्रकारांना दिली सगळे. ते जर असताना एवढी परिस्थिती बिकट असताना हा विहीर ट्रान्सफर का केली गेली आमची, याचं उत्तर आम्हाला द्या. आणखी तुमचं काम पूर्ण झालेलं नाही. ऐकून घ्या. तुमचं 100% काम आता झालं. तुम्ही आताच म्हणला ऐकून तर घ्या की. जनतेचं काम तुमचं आणि 100% पूर्ण झालेलं नाही. योजना काय ग्रामपंचायतला हस्तांतरित केलं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी काय बदल करायचे असतील, समजा तुम्हाला आणखी नवीन वीर घ्यायचे, सुधारित अंदाजपत्रक याच्यामध्ये आहे, सुधारित अंदाजपत्रकामध्ये तुम्हाला नवीन वीर घ्यायची असेल म्हणजे आमच्या हक्काची विहीर तुम्ही पळवली तरी चालते. पळवली नाही तुम्हाला. आमच्या हक्काची विहीर तुम्ही पळवली तरी चालतंय. तुम्ही अजून आमचा निधी आणून इथं खर्च करू शकतो. सातपुते वस्ती ही सुद्धा माळवाडी. बरं 2 मिनिट. आता ही पुढचा विहिरीचा तुमचा प्रश्न झाला. आमच्या जुन्याच पाईपलाईन वर नेली ना तुम्ही. ही जी पाणी नेले ते नगरपालिकेच्या विहिरी नेले का कुठल्या? ज्या विहिरीत पाणी कुठून सोडणार होता तुम्ही? कुणाच्या विहिरीतून? जुन्या विहिरीपासून. जुनी नाही, कुणाची विहीर आहे ती? सरपंचाने सांगितले नगरपालिकेची विहीर आहे. आम्हाला जे शासकीय काही आपली विहीर आहे ती जुनी पाईपलाईन आहे, नवीला विहीर खातायची. तिथे साहेबांनी नको सांगितलं जागा नसल्यामुळं 2 लाखात काय विहीर होत मला नसते. प्रस्तावित करायचं 2 लाखात विहीर होत नाही. माझं काय करता? सदस्यांनी सांगितलं वीर झाला, इथं सदस्य उभा राहिला त्यांचा ऑन रेकॉर्ड तुम्ही सांगा. सदस्यांच्या बायका बोलता, सदस्य आता नवरा कसं माहिती झालं मासिक सभेला काय नवऱ्याला माहिती असतं काय विषय होतात ते. तिथं सह्या तसंच येत नाही. सदस्यांच्या सह्या जर नसतील तर कारवाई करा. जर सह्या असतील तर आता जी ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्डच होईल. आणि आता ग्रामसभा चालू आहे. साहेब ग्रामसभा चालू आहे. ग्रामसभा चालू आहे. ग्रामसभेत बोलण्याचा सगळ्याला अधिकार आहे, पण ग्रामसभेत सही नसताना बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? अधिकार कुणाला सही आहे का बघा. सही आहे का बघाची बोलते त्यांची. सही दिली नाही त्यांनी बोलण्याचा अधिकार का सही का केली नाही मी तुम्हाला सांगतो. का कारण काय सही काय केली नाही सांगतो. यांनी असेच प्रोसिडिंग लिहिल्यात गपचीप ग्रामसभेत. प्रोसिडिंग गपचीप लिहिल्यात. मी सगळं वाचणार आहे. प्रोसिडिंग मी सगळं वाचणार. भाऊसाहेब असा अधिकार आहे का? भाऊसाहेब असा अधिकार आहे का सांगा तुम्ही. बाकीच्या बोलायची गरज नाही. तुम्हाला अधिकार आहे सांगा. सही नसताना बोलायचा अधिकार आहे का नाही सांगा. आहे का नाही हा विषय बघतो. सही नसताना बोलायचा अधिकार आहे का नाही? मी बोलतो 2 मिनिट. अधिकार आहे का? अधिकार आहे का नाही? सहीचा विषय कोणी काढला? सही का काय मग आम्ही जर सरपंचाला विचारू का? ही काम सरपंचाला विचारू का? चालेल का? 2 मिनिट. सरपंच कोण आहे? खाली बसा. यांना जर बोलायचं असेल तर सरपंचाने मला उत्तर द्यावी. सरपंचाला उत्तर द्यावी. उभा राहा. सरपंचाने मला उत्तर द्यावी. तुम्ही जी झाले ती झालेले सगळं. माझ्या वतीनं ग्रामसेवक बोलते. दुसरा विषय मी सांगतो. दुसरा विषय 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं. आता सह्याचा विषय होता, सह्याचा चालू आहे. सह्या नसतं सही अजून मी चालू आहेत ना. करते तेच की करून घ्या ना. करून घ्यायची ना. मला काय करायची? सह्या करण्यात आम्हाला मागायला लागलं. आम्ही बंद केलं करायचं. सह्या घ्यायच्या 114 सह्या झाले ते बाद झाले. आता रेकॉर्ड घ्या. गरज नाही काय सहीची. रेकॉर्डवरती काय झालं? 114 सह्या झाले बाद झाले पोरम. फोरम झालेला आहे, परंतु जे उपस्थित आहेत का घेतली नाही मी सही सगळ्यांसमोर सांगतो. का घेतली नाही? का सही केली नाही सांगतो. आजपर्यंत ग्रामसभेने हेच मदत केली सगळ्या घेऊ सह्या. की सगळ्या घेऊ.
सह्या आधी घ्यायच्या आणि परत फोरम मध्ये जागा शिल्लक ठेवायची आणि प्रोसिडिंग पूर्ण करायची. मग ठीक आहे. मग तुम्ही आला, तुम्ही सांगितलं, शब्द दिला, विषय संपला. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारू. ही टाकी इथं तुम्ही बांधली, ह्या टाकीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही कुठं बनवले? ही टाकी इथं बांधली गावाच्या पिण्यासाठी, गावात पाणी पिण्यासाठी. ह्या टाकीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही कुठं दिले? आता तुमचा मेन प्रश्न ह्या गावठाणामध्ये आपण तुमची जुनी लाईन आहे त्याच्यामध्ये फिरवली आहे का फिरवली नाही? तुमची पहिली लाईन ही विषय 2 मिनिटं सांगतो. काय नुकते तुम्ही जुन्या पायपाला हे केलं. साहेब 2 मिनिटं माझा साधा प्रश्न. तुम्ही काय म्हणताय? ऐका, असं नाही म्हणतो. पाईपलाईन जुनीच आहे, तसं इस्टिमेट मध्ये दाखवा तुम्ही. तुम्हाला ऐका, जी काम शासकीय होतं त्याच बिल निघतं. तुम्हाला हे गावातली लाईन जर ऐका, 2 विषय काय आहे? तुम्ही मला फक्त हे सांगा, ह्या लाईनचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही कुठे केलं? नाही, ह्या लाईनचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन कुठे केलंय? हो साहेब, ऐका, ह्या लाईनचं डिस्ट्रीब्युशन कुठे केलंय सांगा तुम्ही. ही प्लेन नवीन साठी आलता ना, जुन्याचा असू द्या, तुम्हाला नवीन इस्टिमेट नवीन पैसे आलेत ना, जुन्याचा काय संबंध? जुना म्हणजे तुम्ही काय ऐका की तुम्ही जुनं पहिलं होतं मग व्यवस्थित होतं, एस्टिमेट कसं काढलं? इस्टिमेटला 14,000 मीटर पाईपलाईन आहे. शासकीय काम कुठले केले तर त्याचं बरं, 1 मिनिट साहेब, 1 मिनिट. ती गावात जर लाईन नाही टाकली मला प्रामाणिक काय तुम्हाला म्हणायचं, आमची जी वस्ती बेल वस्ती 59 नळ प्रत्येक घरात निघाले असं दाखवले. 1 मिनिट. आम्हाला ना कुठं नळी निघली 59 घरात ना काय, मला एवढं सांगा, त्याचं बिल निघले का नाही निघलं? तुम्हाला एक सांगू, तुमचं आतापर्यंत 240 कनेक्शनचं बिल निघले. हे मुद्दा क्लिअर कुठलं निघालं? गावठाणातलं निघालं का वाड्या वस्तीवरचं निघालं? ऐकत तर घ्या माझा मुद्दा. हे ग्रामपंचायतनं बरं 2 मिनिटं हा विषय संपल्यावर पहिला मला जे जेवणचा विषय संपू द्या, जेवणचा विषय संपू द्या, त्याच्यानंतर तुम्ही नळ जोडणी घ्या. माझा हा प्रश्न होता, हे जी लाईन तुम्ही कुठे फिरवता? हा प्रश्न आहे. हा ठीक आहे. त्याच्यानंतर कुठं कुठे गेली ही पत्ता सांगा. लाईन कुठे कुठे गेली आम्हाला सांगा. हे टाकीची आता तुम्हाला तुम्हाला डिटेल मध्ये देतो, कुठे लाईन गेली काय केली सांगा ना साहेब. तुम्ही तुम्ही सांगा की सांगा ना साहेब. ऐका, तुम्ही पाईपलाईन केली म्हणजे तुम्ही तपासणी केली का नाही? तुम्ही ती पाईपलाईन केल्याशिवाय सांगितलं का इथं पाईपलाईन झाली? ऐकून घ्या. गावठाणातलं परत तुमचं तिथून राजकर वस्ती, हा ठीक आहे. शेखर, त्याच्यानंतर व्यवहारे मारुती वस्ती, त्याच्यानंतर तुमची बेद वस्तीकडे गेली एक लाईन, त्याच्यानंतर जाधव वस्ती, गोम वस्ती, राऊत वस्ती आणि माणू शिंदे वस्ती. ही वस्तीची नावं तुम्हाला सांगितलं. स्पेसिफिक तुम्हाला जर डिटेल कुठल्या घरापासून कुठं लाईन आहे, किती लाईन आहे, ते आमचे सगळे मेजर. ठीक आहे. तुम्ही 1,67,00,000च्या बिलात ह्या पाईपलाईनचं बिल काढलंय का? हे काढले नाही. मग तुम्हाला कसं काय माहित नाही पाईपलाईन कुठे गेल्यात? अहो सांगतील म्हणली डिटेल तुम्हाला सांगा नाही. इथंच आहे तुम्हाला पाईपलाईन आहे का? तपसूनच काढलाय ना बिल काढलंय. तुम्ही तपसून बिल काढले का नाही काढले? तपसून बिल काढले का नाही काढले? पाईपलाईन चेक करून बिल काढले का नाही काढले? हा माझा प्रश्न आहे. तुमच्या पैशांचं पाईपलाईन चेक करून मेजर बिट असतं. मला वाटतं
बिल काढले साहेब त्यांनी चला म्हणा ह्या शहरात दोन मिनिट सांगा. बिंदू वस्तीवर पाईपलाईन गेली. या वस्तीचं नाव घेतलं बिंदू वस्ती त्याच्यानंतर योगेश बसके उभा राहा. ही बिंदू वस्तीचा माणूस आहे. त्याला विचारा पाईपलाईन आली 59 नळाचं बिल काढले का नाही? साहेब तो विषय ऐका की तो विषय हा पहिला विषय की तुमच्या वस्तीवर ही पाईपलाईन रिटर्न आली का? काय सुद्धा नाही आमच्या वस्ती कुठं उकारला नाही वाटतं तिथं. त्यांचा प्रश्न आहे की क्लिअर करतो. तुम्ही म्हणताय का नाही बेंद वस्ती, मेत्री वस्ती, दायगुडी वस्ती, वलेकर वस्ती ह्याच्यावर तुम्ही सगळ्यात बऱ्याच जणांच्या आमच्या तक्रारी नाही माझी तर हात जोडून विनंती कुठल्याच वस्तीचं मला सांगा का माझ्या ऐकून घ्या की तुम्ही. वस्ती मी एवढा हुशार नाही मला गावाचं काहीच ही माहिती नळ जोडचा विषय पुढचा आहे. मला फक्त जेल जीवनचा आधी क्लिअर करा. ह्या बहिणी वस्ती माणूस राहतो ऐका तो नळ जोडचा विषय काढू नका. तुम्ही ह्यांची वस्तीवर आहे ह्यांचं म्हणणे पाईपलाईन आली ना तुम्ही म्हणता गेली ह्याला उत्तर द्या. गेली नाही म्हणजे ही तुमच्या रोडनच पाईपलाईन टाकली. रोड घर आमच्या रोडवर आहे का रोडवर घर आहे का? पाईपलाईन कशासाठी टाकली रोडवरून? मग आम्ही नदीला जातो सगळं घाटा घेऊन रोडचं काम पूर्ण झालंय का? नळ जोडचा विषय नाही जेल जीवन पूर्ण झालंय का? तुम्ही काय सांगितलं पाईपलाईन गेली बिल कसं काढलं आता काय म्हणा तुम्ही बिल तुम्ही काढले दुसरी वस्ती- आता तुम्ही म्हणता काम पूर्ण झालं नाही दुसऱ्या वस्तीवर पूर्ण झालं नाही. नळ जोडणीचा विषय ऐका पुढचा मी सांगतो. तुम्ही सांगितली राऊत वस्ती पाईपलाईन गेली पूर्ण झाली का सांगा? पूर्ण पाईपलाईन तुमची झालेली नाही कुठली. म्हणजे तुमचं कनेक्टिंग केलेलंच नाही ना लाईट. बरं ह्या योजनेने किती टक्के बिल काढले आतापर्यंत 1,60,00,000 ह्या योजनेचं आतापर्यंत किती टक्के काम पूर्ण झाले असं दाखवते आम्ही पहिला साहेब आम्हाला एक 85% बिल काढले ही योजना किती टक्के पूर्ण झाली ही योजना किती टक्के पूर्ण बरं ह्या योजनेचा किती कार्यकाळ आहे काय करणार? कसं नसतं साहेब योजना तुम्हाला ह्या योजनेचा वोट कार्यकाल किती दिवसात पूर्ण करायची 1 वर्षाची योजना पूर्ण करायची. किती वर्ष चालू झालेली एक वर्षात पूर्ण करायची. पण कुठली चालू झालेली किती वर्ष झालं कुठली योजना पूर्ण झाली नाही. स्थानिक अडचणी मग बिल का 85% काढलं अहो, काम तेवढं झालंय. चला घ्या ते पण. पुन्हा चला दोन मिनिट ग्रामसभा झाल्यानंतर आपण पाईपलाईन व्हेरिफिकेशन करायला जाऊ. त्यांच्याकडे लेखी घ्या. काम किती टक्के झाले बिल किती टक्के अहो काढले पेपरच 99% काम कंप्लीट झाले आणि जवळजवळ 19,000 लाखाचं बिल काढलंय यांनी. आणि काम तेव्हा पूर्ण करून देणार ते बी सांगा आम्हाला कामाबद्दल काही तक्रार नाही राहिलेलं काम पूर्ण करून द्या किती दिवसात देणार ती द्या आज आला विषय पूर्ण. 2 मिनिट मला सांगतो 1 मिनिट. ही जी योजना कशी राबवली गेली फक्त ही योजना टाकी इथं बांधली. कुणाचे काय ठेकेदाराचे लागे संबंध असतील त्याच्या संबंधी फक्त ही योजना पूर्ण करण्यासाठी इथं टाकी आम्हाला पहिली टाकी असताना आम्ही कधीच मागणी केली नव्हती. आम्हाला पाण्याची टाकी इथं पाहिजे. विहिरीची मागणी आमच्यासाठी होती. आमची विहीर हितून 7 वस्तीला परस्पर ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करून ट्रान्सफर केली. त्याच्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत आणि जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. योजना दुसरी नळ जोडण्याच्या विषयी 41 लाख रुपयाचे टेंडर आहे त्याच्याविषयी तुम्ही बोला. आता एक ग्राहक ऐका. आता तुम्ही बोलणार कोणालाही माहिती नसताना काय चुकीचं बोलणार. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 1 जी काय तुमचं अडचण असेल ते कागदावा आम्हाला निसर्ग पत्र द्या की बाबा बेंद वस्ती असेल किंवा दायगुडी वस्ती असेल वलेकर वस्ती असेल बोगम बोलू नका तुम्ही. ग्रामसेवकला 2 मिनिट आजच सांगतो ग्रामसेवक आता ठराव घ्या. ही जी म्हणणं आहे माणसाचं बेंद वस्ती पाईपलाईन गेली नाही रासपेर वस्ती पाईपलाईन गेली नाही तिथं कुठं कोणाच्या सगळ्या माझ्या एकट्याने म्हणणं नाही सगळ्यांच्या हिशोबाने ही पाईपलाईन गेली नाही. ग्रामपंचायत सभेचा ठराव करून द्या. ही योजना पूर्ण झाली नाही. लेखी द्या माझ्या वस्ती आमच्या वस्ती नाही ग्रामसभेचा ठराव घेऊन आपण ग्रामसभेचा द्या. ग्रामसभेचा भाऊसाहेब घेऊन या. आम्हाला किती दिवसात तुम्ही वेळ ग्रामसभेचा द्या. ठराव घ्या तुम्ही. ग्रामसभेचा ठराव घ्या. सदरची योजना ही फ्रॉड पद्धतीने राबवली. शिंगोली वस्तीवरती 33 कनेक्शन आहे. दोन मिनिट. ज्याच्या कोणा शंका आहे ग्रामसेवक आहे. भाऊसाहेब आज ग्रामसभेचा ठराव द्यायचा की आमची टाकी परस्पर ग्रामपंचायतीने वर्ग केली. जरी वर्ग केली असेल सही असतील तर ते पत्र तुम्ही जोडा. बिलकुल जोडा. आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती. अजून एक तुम्हाला भांडायला अजिबात नाही. आमचं जी नळ दाखवलेत ना बिल निघले असू द्या निघल्या नसू द्या फक्त नळ क्लिअर करून द्या. भले तुम्ही 2 महिने वेळ घ्या 3 महिने वेळ घ्या. आता दुसरा विषय तर तुम्ही अर्ज द्या की बाबा सदर ठिकाणचं आम्हाला बिल निघले. आता पण बिल निघाले तुमचं 240 कनेक्शनचं. ह्यांनी जे ठेकेदार त्यांनी काम केलं 270 कनेक्शनचं आणि स्पेसिफाय असं तुमचं कुठेच मेन्शन केलं नाही की बेल वस्तीचं कनेक्शन. तर ह्याला जी वस्त्यावाड्या आहेत तुम्हाला मला जी सांगितलं की फॉर एक्झाम्पल आम्ही वलेकर वस्ती असं तर त्या ठिकाणी काय केले स्वतःचं पाणी आम्ही स्वतः वापरतोय.
तर त्या ठिकाणी काय शासनाचं काही निर्णय की बाबा प्रत्येकाचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड ऑनलाईन इंट्या मारल्यात. तुम्हाला काय त्याचा गैरसमज होते की आमच्या तिथे बिल काढले. दुसरा एक मुद्दा साहेब, दुसरा मुद्दा एक सांगा, ही 1030 कनेक्शन पोर्टलला हे पोर्टलला डॉक्युमेंट अपलोड केलेले खरेच का खोटे? हे पोर्टल गव्हर्नमेंट IRS ला इंट्री असते ती पण ग्रामपंचायत ती खरी. हा, मग हे जेव्हा असं दिसतंय 1030 लोकांनी आम्हाला मागणी केली आणि 1030 लोकांना आम्ही कनेक्शन दिले, हे माझ्या माहितीप्रमाणे हे तुमच्याकडे पत्र देतो, तुम्ही क्लिअर सांगा. ग्रामपंचायतीकडे पत्र असतं. ग्रामपंचायत हा कुठला संबंध नाही, सरपंचाने आधीच क्लिअर केलं तर ग्रामपंचायतला आणि जेल जीवनचा आमचा संबंध नाही. सरपंच नाही तुमचा आणि ग्रामपंचायतचा ह्या जेल जीवनचा संबंध आहे का? हा, त्यांनी स्पष्ट डिक्लेअर केलं. नंबर 2चा प्रश्न, तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या सरपंचाला मध्ये यायची तुमची गरज नाही. दुसरा गोष्ट सांगतो, ह्याच्यातून माझं तर ही 1030 कनेक्शन कशी द्यायची होती आणि हे जे तुम्ही दाखवलेत, नाव घेतो, बेंद वस्ती 59 कनेक्शन, गडदे वस्ती 84 कनेक्शन, क्षीरसागर वस्ती 72 कनेक्शन, माळवाडी नंबर 1 मध्ये 150 कनेक्शन, माळवाडी नंबर 2 मध्ये 266 कनेक्शन, मेत्रे वस्तीवरती 139 कनेक्शन, सातपुते वस्तीवरती 130 कनेक्शन, शेंगाडे वस्तीवरती 33 कनेक्शन आणि ठाकूरवाडीवरती 97. ह्या लोकांनी तुमच्याकडे असं दिसतं इथं ज्या पोर्टलला की 1030 लोकांनी आमच्याकडे मागणी केली. 1030 लोकांना आम्ही 100% कनेक्शन प्रोव्हाइड केलं, त्याचं हे पत्र आहे. आणि ही जी स्कीम आहे गव्हर्नमेंटची, ह्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि ही स्कीम कशा प्रकारे राबवायची ती त्याचं ही योजना आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्या जल जीवन मिशन अंडर जी काम करायचं होतं, समजा ह्या वस्तीवर त्या वस्ती पाईपलाईन येणे शक्य नव्हतं, हे बरोबर, तर त्या ठिकाणी ह्या स्कीम मधून 41 लाखाच्या बोर घ्यायचा होता आणि तिथून एस्टिमेट फिरवायचं होतं, म्हणजे तिथल्या लोकांना पाणी सोय करायची होती. हे बरोबर आहे का? हे बरोबर नाही. मग मला ही 1030 लोकांचा विषय कसा आहे तो क्लिअर करून सांगा. आता मुद्दा क्रमांक एक, तुम्ही जे साहेबांनी नाही सांगितलं, साहेब तुम्ही सांगा, हे 1030 लोकांना जे तुम्ही कनेक्शन दिलंय किंवा नाही दिलं, दिलंय किंवा नाही दिलं, प्रायव्हेट कनेक्शनची एंट्री आहे. तुम्हाला शासन पाणी देत नाही ना, तर तुम्ही पाणी कुठून घेताय? ते काय पाणी तुम्हाला कुठनं मिळतंय? हा, ह्या लोकांना प्रायव्हेट कनेक्शनची एंट्री आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही आता ह्याच्यातून जे 8 लाखाचं बिल काढलं म्हणताय, तर ते कनेक्शन कुठं दिलेत? 240 कनेक्शन कुठं दिलेत? माळवाडी नंबर 1, माळवाडी नंबर 1 ला दिलेत कनेक्शन, सातपुते वस्ती कनेक्शन दिले आणि माळवाडी 2च्या गावठाणात दिलेत कनेक्शन. ठीक आहे. हे कुठल्या पाईपलाईनला दिले तुम्ही? माळवाडी 1 ला नवीन दिले, सातपुते वस्तीला नवीन दिले आणि माळवाडी 2 ला आपण इंटरनल पाईपलाईन फिरवणार नाही. जी जुनी पाईपलाईन आहे तुमची 2012 ला योजना झाली, एखाद्या शासकीय कामाचं लाईफ 40 वर्षाचं, म्हणजे जे काही होईल तर त्या आम्हाला जी जुनी पाईपलाईन आहे त्याच्यावरती ही कनेक्शन तुम्हाला लोकांनी मागणी केली का? कुठली? ही जी जुनी, मला बाकीच्या वस्तीत घेणार आहे, माळवाडी 2 नंबर मध्ये काय कनेक्शन तुम्ही जोडले, ह्या लोकांनी तुमच्याकडे मागणी केलेली होती की आम्हाला कनेक्शन द्या म्हणून, केलेली आहे का तुमच्याकडे? दिलेली आहे का नाही? एकच प्रश्न आहे. त्याशिवाय एस्टिमेटच होत नाही ना. हा, ठीक आहे. जर आमची 11-12ची प्राधिकरणाची योजना चालू होती, ह्या लोकांना पहिलेच आम्ही कनेक्शन दिलेले आहेत, त्याची घरपट्टी पाणपट्टी आम्ही वसूल करतोय. पाणी पुरवठ्याचे असतील किंवा भाऊसाहेबांनी सांगावं ह्यांची आपल्याकडे पाणपट्टी येते का पहिल्या लोकांची? किती कनेक्शन पहिले ती सांगा. भाऊसाहेब उभा राहा, रेकॉर्ड वरती घेणार आहे. 2 मिनिट. जी आम्ही प्राधिकरणाची तुम्हाला कनेक्शन दिलेत पहिली जुनी, ही कनेक्शन चालू होते का बंद होते? चालू आहे, त्याचं 1000 प्रमाणे कनेक्शन चालू आहे. हा, त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही किती घेतलेलं होतं? 1000. हे कनेक्शन चालू होते का पहिले? हे कनेक्शन चालू असताना, ठीक आहे तुमचा विषय, हे कनेक्शन चालू असताना हे तुम्ही किती कनेक्शन दिले वार्ड नंबर 2 मध्ये? व्यवस्थित सांगू द्या, आहे आपल्याकडे रेकॉर्डला असतं सगळं. पत्र दिलं का बघा, ते पत्र कोणी दिलं, कनेक्शन काढले नाही. माळवाडी नंबर 2 गावठाणा तुम्ही कनेक्शन किती लोकांना प्रोव्हाइड केली? 57 लोकांना कनेक्शन. 57 लोकांची लिस्ट आहे तुमच्याकडे? 57 कनेक्शन दिली लिस्ट नाही का? माझ्या माहितीप्रमाणे यांनी 58 लोकांना कनेक्शन दिलेत. 57 असू दे, 58 असू दे, या लोकांना तुम्ही कशातून कनेक्शन दिले? कशातून कनेक्शन दिले? जे 57 कनेक्शन तुम्ही दिले माळवाडी नंबर 2 गावठाणात, हे कनेक्शन कशातून दिले तुम्ही? माणसाने मागणी केली तुमच्याकडे का तुम्ही स्वतःहून दिले? बाबा घ्या, आमचं लय पाणी वाया चाललं, तुम्ही पाणी घ्या. राईट डाऊन मध्ये घ्या, सांगायला सांगतो. केंद्र शासन योजना आहे, शासनाचा निधी ह्याला किती टक्के वापरायचा आहे? केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा किती? केंद्र शासन 50%. बरोबर आहे. तुमच्याकडे ती यादी आहे का जी तुम्ही 57 लोकांना कनेक्शन दिले त्याची?
नाव सांगा ना मला 57 लाख ऑफिसला या ऑफिसला तुम्हाला मिळून देतो. मी तुम्हाला रेकॉर्ड घेऊन या म्हणून तुम्ही पत्र दिला भाऊ साहेब बरं, ठीक आहे ठीक आहे. हीच लोकांची यादी काही तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. दोनच वेळ हेच लोक आहेत का? हेच लोकांची यादी हेच लोक आहेत का? हेच आहेत का? एक वाचा साहेब, काय अडचण आहे तुम्हाला? प्रत्येकाचं नाव माहिती आहे, आम्ही काय करणार? अहो त्या कागदावरची वाचा की त्याच्यावर नाव आहे. बरं, 2 मिनिट. ऐका की हीच यादी आणि ती यादी जर सेम निघाली तर मी नाव वाचतो. अंजनबाई पोपटनाळे यांना नवीन योजनेतून दिलंय का? राजभाऊ नाळे सांगा. ऐकून घ्या, पण 2 मिनिटं. नाही, नाही. नाही, साहेब, साहेब, या अध्यक्षाचं. अहो, ऐकून तर घ्या की. तुम्ही गावात 57 कनेक्शन झाले त्याला त्या- अहो साहेब, तुम्ही तुमच्या जागेवर लोकांचं बी ऐकून घ्या की तुम्ही थोडंसं. पहिलं कनेक्शन लोकांचं बी ऐकून घ्या की तुम्ही. तुम्हाला जलजीवन मिशनच्या अंडर प्राधिकरणाचं नाही, जलजीवन मिशनच्या अंडर जे 57 कनेक्शन दिले माझ्या माहितीप्रमाणे ही त्या पोर्टलला लिस्ट मला मिळाली. म्हणजे ही बरोबर आहे का चुकीची? पोर्टलची माहिती बरोबर आहे का चुकीची साहेब? चेक करून आम्ही सांगतो की टोटल कुठल्या टोटल 1000च्या आधी. पण तुम्ही इथं 57 कनेक्शन चेक करा. ते पण पहिला प्रश्न आहे माझा अंजनबाई पोपटनाळे त्यांच्यावर राजभाऊ नाळे म्हणजे त्यांचं घर आहे. तुम्हाला याच्यातून जलजीवनमधून कनेक्शन दिले. ठीक आहे, बस एकच. बाकीची माझ्याकडे लिस्ट आहे. ह्या लोकांना समजा तुम्ही कनेक्शन दिलेलं दाखवले, ह्या लोकांना पाणीपट्टी येणार का यापुढे? ती ग्रामपंचायतीने ठरवायचं पाणी कुठे घ्यायची. प्रायव्हेट तुम्ही दिलेले डबल नळ म्हणल्यावर डबल तुम्ही दिलेले तुम्ही दिलेले. बर, आता तुम्ही काय सांगता किती कनेक्शन दिले? 57 कनेक्शन तुम्ही दिले. पुन्हा कोण कसे दिलेत? म्हणजे त्या कनेक्शनचं स्वरूप काय? कसं कनेक्शन दिले? म्हणजे काय काढलंय तिथं? कनेक्शन दिलं म्हणजे काय केलं? सांगा की तुम्ही सांगायला पाहिजे ना बाबा आम्ही पाईप. हा, एका व्यक्तीला किती कनेक्शन देणार आहे गरजेचं आहे एका घराला? आता ग्रामसभा संपल्यानंतर माझ्या संघ ह्या गावात हातात फिरायचं. ते कनेक्शनचा उपयोग या कनेक्शनचा उपयोग कोणीही घेत नाही. सगळे तोटे बंद आहेत. जे आमचे प्राधिकरणाचे कनेक्शन चालू आहेत त्याची पट्टी लोक पहिलेच भरतात. तेच कनेक्शन आमच्याकडे चालू आहे. ही जी तुम्ही कनेक्शन दिलेत ह्याचा आणि ह्या कनेक्शनचा काही संबंध येत नाही. बघायचं असेल साहेब तुम्ही व्हेरीफाय करू शकता आता समोर. तुम्हाला नसेल तरी ग्रामपंचायत ठरवू द्या की बाबा आम्ही मागितली नव्हतं, तुम्ही का दिली? आम्ही तुम्ही काय म्हणता घ्यायची होती? आम्ही तुम्हाला मागणी केली का? आम्ही तुम्हाला मागणी केली का? आम्ही तुम्हाला मागणी केली का? कोणाला विचारलं नाही काय नाही आले आम्ही तुम्हाला मागणी केली आहे का? अडचण असली तर आम्ही तुमच्यापर्यंत येणार. भाऊसाहेबांकडे तसे ग्रामस्थांचा अर्ज असेल ना की? जर मला पाणी कनेक्शन दे. आम्ही कसं नाही, मग ना. आमच्याकडे काही पाईपलाईन नाही तर काय करायचं? नाही या 57 लोकांनी यांनी दिला का ह्या 57 लोकांनी? या 57 लोकांनी तुम्ही जे कनेक्शन दिलेलं सांगतात ह्या लोकांनी तुमच्याकडे अर्ज दिलाय का? साहेब 2 मिनिट. हा विषय कोणाचा आहे सांगा? 41 लाखाची योजना नळ जोडण्याची हा विषय कोणाचा आहे? कनेक्शनचा विषय चालू आहे. नळ जोडणी योजना हीच कनेक्शनचा विषय चालू आहे. ही योजनेचा विषय ग्रामपंचायतचा आहे का तुमचा आहे? तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या बॉडीला किंवा सरपंचाला अंडर एस्टिमेट करू नका की तुम्ही ह्यांनीच केलं हे नाही. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलंय जलजीवन विषयीचा माझा काही संबंध येत नाही. आमच्याकडून हस्तांतरित झालं नाही जे काय असेल ते आपण त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जे विचारणार थांबा 2 मिनिट. तुम्हाला जे विचारणार आहे ह्या 57 लोकांचं तुमच्याकडे मागणी अर्ज आहे का? आम्हाला कनेक्शन नाहीये, आम्हाला कनेक्शन प्रोव्हाइड करा. किंवा ग्रामपंचायतकडे अशी मागणी आहे का भाऊसाहेब सांगा? मी नवीन आहे. आपल्या 2 वर्षापूर्वीची योजना आहे. जे काय प्रस्ताव दिला मला एवढं सांगता येणार नाही. परंतु जे काय असेल ते ठरावानुसार आता ते नळ जोडणी योजना आहे का नाही, आपल्याला आधार कार्ड ज्या लोकांना पाणी पिते त्या लोकांचं फक्त आम्हाला आधार कार्ड द्यायला सांगितलं शासनाने. ज्याला ज्याला पाणी पुरवठा म्हणजे काय वाड्या वस्तर असतील हापशाचे तिथं 5-10 लोकांचे किंवा वैयक्तिक फेरीवाले म्हणजे वैयक्तिक त्यांची प्रायव्हेट कनेक्शन असते त्यांचे फक्त आधार कार्ड लिंकेज करायसाठी आम्हाला दिलेले होते. आणि कुणी वंचित राहू नये. जो वंचित राहत त्याची आधी आम्हाला करून त्याला काय फक्त मला एक शेवटचा प्रश्न आहे. 1030 तुम्ही कनेक्शन दिलेलं नाही. 1030 कनेक्शन तुम्ही दिलेलं नाही. बरं ती 41 लाखाची योजना मग तुम्ही कशी राबवायची होती मला सांगा? ज्यावेळेस तुमचं कनेक्शन प्रत्येकाला घ्यायचे त्यावेळेस आपण देणार आहे. त्याच पटीत आपण शासन बिल काढणार आहे. आता तुमचं बिल 6 लाख. मी तुम्ही ऐका तुम्ही मला जलजीवनची माहिती सांगितली बऱ्यापैकी मला समजली सगळ्यांना समजलं. ह्या 41 लाखाच्या योजनेचं एस्टिमेट काय आहे तुम्ही सांगा. कशा प्रकारे हे स्वरूप आहे? तुम्ही कसं सांगितलं जलजीवनचं ह्याला 2 टाक्या होत्या 2 विहिरी होत्या
1100 कनेक्शनची एस्टिमेट येते. हा. 1100 कनेक्शनला तुम्हाला तेवढे पैसे, जेवढे कनेक्शन तुमचे होतील तेवढे बिल बरं, समजा 11 कनेक्शन आम्हाला तुम्हाला द्यायचे हा. हे कनेक्शन तुम्ही 1100 आम्हाला देणार हा. आहेत. राऊत वस्ती असेल, बेंदू वस्ती असेल, शिंगाडी वस्ती असेल, तिथं तुम्ही दाखवताय की बाबा ह्या म्हणजे मागणी केली असेल, समजा काय असेल तिथं कनेक्शन तुम्हाला द्यायचे, तर तिथं समजा ही पाईपलाईन तुम्हाला शक्य नाही किंवा तुम्ही दाखवली आहे किंवा नाही दाखवली, तर त्या लोकांना तुम्ही पाणी कसं पुरवणार किंवा तिथं कनेक्शन कसे द्याल? पाईपलाईन झाल्यानंतर देणार ना. जे आता जलजीवनचा आराखडा टप्पा 1 झालाय. टप्पा 2 मध्ये सुद्धा ज्या काय वाड्या वस्त्या वंचित राहिल्यात त्यांची सुद्धा सुविधा करा. शासनाने सांगितलं की डिवाइस एस्टिमेट करा. त्याची बरं, प्रोसेस 41 लाखाची एस्टिमेट सांगू शकता तुम्ही मला? हो, सांगू शकतो. हा, मग ते समजा ह्याच्यातून काय सांगितलं होतं माझ्या माहितीप्रमाणे एक पत्र आहे मला ह्याच्याकडे, ह्याच्यातून 470 लोकांना कनेक्शन द्यायचे होते आणि जे काय एस्टिमेट होतं 512 लोकांना जल जीवनच्या अंडर जे काय स्कीम चालली होती ही तुमच्या पोर्टलची माहिती, ही माझी माहिती नाही, खरी का खोटी ही शासन तपासेल. ह्याच्यातून 470 लोकांना कनेक्शन द्यायचे होते. जे जल जीवनच्या अंडर जिथं पाईपलाईन गेल्यात तिथून 512 लोकांना द्यायचे होते. पण ज्या वस्त्यांवरती पाईपलाईनच नेऊ शकत नाही त्यांना 470 कनेक्शन हे बोर घेऊन किंवा अशा प्रकारे फिरवायचे होते. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? पोर्टलची माहिती चुकीची आहे. ह्याच्यावर बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियरच्या साईन आहेत. ही पोर्टलची माहिती चुकीची आहे. ही माहिती एकच प्रश्न आहे माझा, ही माहिती चुकीची आहे. तुम्ही मनुष्य प्रकट करताय ती विषय काय आहे, जिकडे बाबा पाणी नेणं शक्य नाही, लाईन नेणं तिथं, तर तिथं टप्पा 2 अंतर्गत आपण कसं काम करू शकतो? या स्कीम मधून का अजून टप्पा दुसराच आहे? हा 41 लाखाचा टप्पा 2च आहे. वाढीव एस्टिमेटमध्ये. हा, म्हणजे 41 लाखामध्ये तुम्ही फक्त नळ जोडणार, 41 लाख मध्ये फक्त नळ कनेक्शन देणार. कुणाला द्यायचे कनेक्शन? हा, पण आता समजा माळवाडी 1, 2 किंवा कुठली वस्ती पाईपलाईन आहे, हा, पण समजा त्या वस्तीवर विहीर म्हणजे पाईपलाईन बी नाही आणि बोर बी नाही, तिथं लोकांना कसं पाणी पुरवठा करणार तुम्ही? आपण वाढीव एस्टिमेटमध्ये तरतूद करणार. हे 41 लाख सोडून 41 सोडून. ठीक आहे. मग तोपर्यंत साहेब एक करा की भाऊसाहेबांना विनंती करतो, जोपर्यंत वाड्या वस्त्यावर तुमचं पाणी पुरवठा तुमची ग्रामपंचायती सुख सुविधा जात नाही तोपर्यंत तिथल्या लोकांना पाणपट्टी घरपट्टी मागू नका ना तुम्ही. माझा जलजीवनचा विषय माझ्यापैकी संपला. माझ्याकडून जर तुम्हाला काय चुकीचे शब्द गेले असतील, सरपंच असू द्या, ग्रामस्थ असू द्या, तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. त्याच्यानंतर कोणाला काय प्रश्न असेल तर त्यांनी उपस्थित. 1 मिनिट, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मी जे बोलतोय तुमचा वैयक्तिक आपला काही विरोध नाही. तुम्ही आजच आलाय, गावचा प्रश्न येतं, मला वाटत्यात एक तरुण म्हणून माझी जबाबदारी बोलायचं, जे मला शंका आहे ती. माझी शंका एवढीच आहे, तुम्ही वारंवार म्हणता की 1 करोड काही योजना असेल मोठ्या, 1 करोड 1.5 करोडची, तिथं इकडे एक विहीर होती, त्याचं परत ग्रामस्थांनी अर्ज दिला, खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं. मला सांगा, तुम्ही जर बऱ्यापैकी जुन्यालाच डागडुगी करून योजना राबवली तर जी काही निधी आलता त्यातला 1 कोटी 1.5 कोटी महागारी दिला का? मग तुम्ही नवीन का केलं ना? मंजुरी कशी असते? मग मंजुरीप्रमाणे का केलं नाही? 2 मिनिटं, एस्टिमेटची माहिती काय घेतली तुम्ही? मंजुरीप्रमाणे का केलं नाही तुम्ही? एस्टिमेटची माहिती तुम्ही मला सांगा, तुम्ही त्याचं नवीन विहिरीचं आहे का नाही बापू एस्टिमेट? नवीन माझ्याकडे आहे. नवीन विहीर आहे का नाही? नवीन 1 मिनिट थांबा, तुम्ही समजलं नाही अजून मी काय म्हणतो. रागवायचा विषय नाही, तुम्हाला समजलं नाही मी काय म्हणतो. ही योजना गव्हर्नमेंटने राबवली. प्रत्येक तुम्हाला ही तरी मान्य आहे का नाही? पाणी मिळण्याचा अधिकार आहे, ह्याच्यासाठी मान्य आहे का नाही? खर्च करतं. 1 मिनिट शासन पगार खर्च करत नाही, आम्ही जीएसटी भरतो, आमच्या पैशातून ते पैसे जमा होतात. तिथून मला साधा प्रश्न काय विचारायचा आहे की 10 किलोमीटरचा एखादा डांबरी रस्ता नवीन आलाय, त्याला निधी 1 लाख रुपये आलाय, आणि तुमच्या म्हणण्याने तिथं थोडे गावस्त्रांची अडचण असेल किंवा रस्ता पहिला व्यवस्थित होता, त्याला डागडुगी करून ती रस्ता आम्ही राबवला, तर 10 लाखाचा निधी तुम्ही 10 लाख घेणार आणि रस्ता जर पहिलाच थोडा डागडुगी करून दाखवणार का? ही जरी तुम्ही केलं नसलं किंवा ही योग्य आहे का ग्रामस्थांना? निधी 10 लाखाचा यायचा, नवीन रस्त्यासाठी यायचा, डागडुगी करायचं तसं नाही दिलं आम्ही काय कुठं नाही तुम्हाला नाही बरोबर आहे. मी फक्त साहेबांना माझा शेवटचा प्रश्न साहेब तुम्हाला एवढाच आहे. मी खालच्या वस्तीत राहतो, तिथे 59 नळ दाखवल्या. जरी तुम्ही 85% बिल काढलं असलं, 15% राहिले, तर राहिलेल्या बिलात महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात तेवढे 59 नळ आम्हाला मिळावं, तर ती मिळतील का? ते आधी 59 बिल काढलं का ते सांग. हा ती सांगा, नसलं काढलं तर तुम्ही काढून तुम्हाला 2 मिनिटं
आता या मावळ नंबर 2 ला काम करताना तुम्हाला किती आमची एकच म्हणे नसलं झालं तरी व्हावं. तुम्ही जे म्हणताय ना नसलं काय मी काय नसलं काय 2 महिने द्या. तुमचा अर्ज आहे का सगळ्यांचा आमच्याकडे पाईपलाईन नको म्हणून रस्ता खराब होतो म्हणून हाय का अर्ज सगळ्यांचा मान्य का आम्हाला आम्ही काय म्हणतोय आमचं जरी नसलं काढलं इथलं काढलं का तुम्ही नाही का नसलं तरी 2-3 महिन्यात मुदत ही निधी संपायच्या आधी काढून द्या. अरे बाबा जिथं काम झालंय तिथलं फक्त पैसे दिले त्यांनी ती बी 50% रक्कम आम्ही विनंती करतो आमचं राईट करून घ्या. आम्ही तरी अडचण आहे तिथं तुम्ही चला ना आम्ही तरी विनंती करतो आमचं राईट काढून घ्या. सुनील पिपळे तू काय म्हणला पाईपलाईनची गरज नाही आम्हाला. मी म्हटलं होतं वस्तीला ज्याला मागणी त्याला द्या. उल्लेखच नाही आमच्या वस्तीत नको म्हणलो होतो पण ह्यात उल्लेखच नाही ना आमच्या वस्तीत काय काढायची गरज नाही. मोरे वस्ती म्हणून ज्याला मागणी त्याला द्या. माझी रस्त्यामुळे काढून पाईपलाईन घेतलं नेणं शक्य नाही. आम्हाला नवीन इस्टिमेट करा आणि तिथं वीर मशिनगाडी वस्तीसाठी स्पेशल वीर घ्या आणि तिथं छोटी टाकी बांधा याचं त्यांचं म्हणणं होतं. पाईपलाईन करू नका. अंतर जास्त आहे 2-3 किलोमीटर आपण काय करू समज झालेले असल्याला आपण काय करू सगळे सुमान डिटेलमध्ये प्लॅन काढून दाखवू. काय राहिलंय काय 1 नळ येतं त्यांची नावं टाकलेत म्हणजे त्यांनी विरोध केला नाही म्हणून टाकली ना. प्रायव्हेट प्रायव्हेट कनेक्शन विरोध केला त्यांची तर नावं नाहीत ना टाकली. झाली का नाही विषय भेटला तुमचं मग तुम्ही जाऊन काय बिन गोष्टीला पाहिजे त्यांनी तुम्हाला काढायचे काढलेले नाही पाईपलाईन झालं आमची एवढी पूर्ण झाली तेवढी सांगा. पण आम्ही नाही 85% आम्ही फक्त ऐका ज्याला गेलं नाही ना तिथं अर्ज पाईपलाईन केली
प्रत्येकाला अडचणी येतात चांगलं काम करायला गेल्यावरती. आमचं त्याच्याबद्दल म्हणणं काहीच नाही. आमचं एकच म्हणणं आहे, समजा मी ह्या योजनेच्या विरोधात नाही. माझं एकच उद्दिष्ट आहे, प्रत्येकाला जर ही योजना 2.5 कोटी रुपयाची आपल्याला राबवली तर प्रत्येकाला पाणी गेलं पाहिजे, ही माझं उद्दिष्ट आहे. माझा विरोध करायचा वैयक्तिकरित्या कोणाला संबंध नाही. मी पहिल्यापासून सरपंच सांगतो आमच्या लेखाला गोष्टी पाहिजे जिथं अडवली होती अडवली होती तिथं आम्ही स्वतः आम्ही स्वतः येऊन सांगितलं की तुम्ही ठेकेदाराला विचार आम्ही स्वतः ज्यांची इच्छा आहे ना आमची इच्छा आहे आमचा अर्ज घ्या आणि आम्हाला पूर्ण 2 मिनिट ऐका. जलजीवनची अपूर्ण कामे तुमची जी मागणी आहे ती मागणी आजच्या ठरावाला धरून जे अपूर्ण वाढीव प्रस्ताव करू आपण आजच्या सभेची मान्यता घेऊन जे काय अपूर्ण वस्ती किंवा ज्याला नवीन शिंगाड वस्तीला नवीन करायचा ज्याच्या तुमच्या प्रत्येकानुसार इस्टिमेट नुसार साहेबांच्या मागणीनुसार किंवा मागणीनुसार आपण इस्टिमेट तयार करू आणि पुढच्या ग्रामसभेत मान्यता घेऊन ते प्रस्ताव मी काय सांगतोय जी पाईपलाईन तुम्ही आउटला तिकडे नेली वस्तीवरती तेव्हा इनला नेली असं इनला नेली का आउटला नेली पाईपलाईन बेंद वस्तीवरती ऐका एक तुम्हाला 2 मिनिटं ऐका की नेली का नाही नेली समजा नसली नेली तरी समजा हे जे पैसे काही निघलेले असतील तर तुम्ही ती योजना पूर्ण करून घ्या त्या पैशात आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही कुठे म्हणतोय का तुम्हाला समजा पाईपलाईन आडवं हा विषय ना हा विषय समजा हे अडचण आल्या सगळ्यांनी अर्ज करायला पाहिजे होता ग्रामपंचायत आम्हाला या ठिकाणी पाईपलाईन अडवली बघा तोंडी सांगून समज चालतो कसा सगळ्यांच्या मागण्या आता काय विषय झालाय विषय आपण संपू जी काम पूर्ण झाले रेकॉर्डनुसार आता ठराव घ्या तुम्ही ग्रामसभेचा ठराव द्या ह्यांना की रेकॉर्डनुसार आजपर्यंत काम किती % पूर्ण झाले आणि आजपर्यंत ह्या रकमेचं किती बिल निघाले हे रेकॉर्ड ग्रामपंचायतला सहित तुम्ही किती दिवसात पूर्ण द्यायचा डायग्राम सहित हा आणि दुसरा विषय की त्या समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी पाईपलाईनच केली नसेल आणि त्या डायग्रामला दाखवलं असेल तर त्याच्या संधी तुम्ही सोल्युशन काय देणार आम्हाला सांगा तसं झालेलं नाही ना हा ठीक आहे विषय आजच्या सभेला म्हणजे जो वाढीव इस्टिमेटचा ठराव करायचा आपल्याला आजच्या ग्रामसभेत जे वाढीव इस्टिमेट बनवायचे ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत कुणाच्या पाणी पुरवठा योजना होत नाही त्या सगळ्यांची मागणीनुसार हा वाढीव इस्टिमेटचा ठराव करून त्यांना पाठवतात 2 मिनिटं ऐका की झालंही झालं आणि कुठलंही बिल इस्टिमेट नुसार त्या मेजरमेंट नुसार निघत नाही आणि म्हणत नाही जे काही गोष्टी काय का आमचं थोडं पहिले ह्याच्यात वाडी वस्तीवर बोर घेऊन वाढीव इस्टिमेट घ्यायच्या आधी ह्यांनी जी कामं केल्यात त्याच्यात परत तुम्ही ठराव द्यायचा त्याच्या आधी ह्यांच्याकडनं इस्टिमेट घ्या ह्यांच्याकडून डिटेल्स घ्या सगळ्या ह्यांच्याकडून डिटेल्स घ्या एक की प्लॅन मोठ्या कागदावर काढून आणतो त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं टाकी XYZ वस्ती त्याच्यामधलं अंतर डाऊट आलं टेप घ्यायचं मोजायचं ठीक आहे कम जास्त असलं तिथनं
बाळासाहेब हा? आता जलजीवन मिशन टोटल जलजीवन मिशन संदर्भात काय विचारायचं असेल कुठल्या वस्तूवर आपल्याला काम करायचं आहे अजून वाढीव त्याच्या ठरावाला धरून घेऊन आता हे गावाला जर दूषित पाणी घाला नदीचं कोण जर बक्षीस पत्र नसेल देत तर मी 1 गुंठ्याचं बक्षीस पत्र देतो 2 गुंठ्याचं देतो जी काय तुमची योजना आहे ती तिथं राबवा. वस्तीपर्यंत अर्धी पाईपलाईन मध्येच राहिली काय राहिली ती कधी पूर्ण करणार ऐकून घ्या. आता जे आरोग्याचा विषय आहे, त्याला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. तरच योजना राबवली जाईल. घटना ग्रामसेवक आणि वंचित राहणार नाही. ऐकून घ्या ना माझा दोन मिनिटं बोलायचं 2 मिनिटं ऐकून घ्या सगळे थांबा. जल जीवन मिशनचं जे आहे का नाही तुमचं काय गोंधळ चालू आहे सगळा एक साहेब तालुक्यात पाहिजे की आधी मी समजा तुमचं सगळं झालं तुम्ही म्हणताय की कुठं भ्रष्टाचार झालाय काय झालाय तर जल जीवनचं जे मेन काम आहे ते आज पर एस्टिमेट प्रमाणे झालेलं आहे. त्यानंतर जी नळ कनेक्शनचा तुम्ही गोंधळ उडवलाय का नाही बेद वस्ती असेल इकडं मेत्री वस्ती असेल दायबुळे असेल तर ज्याची कुणा शंका आहे बघा ज्याची शंका आहे त्यांनी सरपंच ग्रामसेवकला अर्ज द्या किंवा उपअभियंता ऐकून तर घ्या उपअभियंताच्या नावाने पत्र द्या स्वतःचं नाव कुणाला अर्ज द्या शंका नाव नाही दिलं तर चालतंय. आणि आम्हाला अर्ज द्या आम्हाला अर्ज द्या किंवा व्हिडिओला अर्ज द्या तुम्ही व्हिडिओला अर्ज द्या किंवा गट विकासाचा विषय न जोडणे ह्या वस्तूला नळ कनेक्शन न देता बिल काढले असा अर्ज द्या मोकळा तुम्ही काही हे करू नका. ऐका की त्यांनी कसं माहिती करून बोलतात तसं माहिती करून आम्हाला माहिती तुम्हाला वाढीव सांगतो तुम्ही म्हणता